नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर टक्केवारीच्या संदर्भात आजचा लेक्चर आहे 15, क्लास नंबर 15 ला आपण सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी मध्ये च्या प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये म्हणजे संयुक्त गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा समावेश असणार आहे, ज्यांचा की थेट संबंध कशाशी असेल, पर्सेंटेजशी असेल। शेकडेवारी चॅप्टरला सुरुवात करून जवळपास 15 ते 20 दिवस होत आहेत आणि आज आपण 15वा लेक्चर या ठिकाणी रेकॉर्ड करतोय। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात। आपण जवळपास 30 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट केलेले होते मागच्या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 14 मध्ये। ओके, या कंप्लीट व्हिडिओ सिरीज मध्ये कुठलाही PYQ आपण सोडणार नाही, कुठलाही टाईप आपला शिल्लक राहणार नाही। तर या गोष्टीची शाश्वती दिलेली आहे। अध्ययन करत असताना या ठिकाणी प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की कोणत्या कोणत्या टाईपचे प्रश्न कोणत्या कोणत्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत। खास करून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की हे जे इतर एक्झाम्समध्ये विचारलेले मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतात का, आणि हे जर क्वेश्चन हायर लेवलचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला जर सॉल्व्ह होत असतील तर निश्चितच या ठिकाणी घाबरायचं कारण नाही। तुम्ही पोलीस भरतीच्या पलीकडे जाऊन इतर सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता आणि तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये यावा याच्यासाठी मी प्रत्येक एक्झामचं नाव या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं आहे प्रत्येक क्वेश्चनच्या खाली। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। तर क्वेश्चन नंबर 31, 31 क्रमांकाचा प्रश्न आहे। खालील आलेखावरून 2006 ते 2010 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी वाढले असं विचारलेलं आहे आणि हा आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे। कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील, बेसिक कॉन्सेप्ट तुमचे या ठिकाणी मूलभूत संकल्पना जर आहे तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असतील तर कुठलाही क्वेश्चन तुमच्यासाठी जास्त अवघड असणार नाहीये। चला, पर्सेंटेज दिलेला 800%, 600%, 400% आणि 300%। चला तर मग या ठिकाणी दिसत असेल की हा जो ग्राफ दिलेला आहे या ठिकाणी 200, 400, 600, 800 आणि 1000 एवढं उत्पादन दिलेलं आहे आणि आपल्याला वर्ष दिलेले 2006 पासून ते 2010 पर्यंत। आपल्याला विचारलंय 2006 ते 2010 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी वाढले। 2006 मधलं जे उत्पादन होतं ते किती होतं? 200। 2006 मध्ये जे उत्पादन होतं ते किती होतं? 200 होतं। हे उत्पादन 200 वरून 200 क्विंटल असेल, काही असेल, या ठिकाणी लाख असेल, तर 2010 मध्ये हे किती झालेलं आहे? 2010 मध्ये वाढून ते 1000 झालेलं आहे। ओके, जे उत्पादन 200 होतं ते आता किती झालं? 1000 झालेलं आहे। म्हणजेच वाढ कितीची झालेली आहे? 800 ची वाढ झालेली आहे। मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा शेवटचा क्वेश्चन घेत असताना सांगितलं होतं, कोणतीही संख्या 200 ही संख्या 200 या संख्येचं 100% किती असतं? 100% ती संख्या स्वतः असते। 200 पैकी 200 मार्क आपण मिळवले म्हणजेच किती टक्के मार्क मिळवले म्हणतो? 100%। जर सपोज करा या ठिकाणी 200 पैकी 400 किती? 400 हे 200 चे किती टक्के आहे? तर 400 हे 200 चे किती टक्के होतात? 200 स्वतः 100% होतात, तर 400 हे किती टक्के होतील? 200% होतील। उत्पादन किती होतं अगोदर? 2006 मध्ये 200 होतं, ते वाढून किती झालं या ठिकाणी? 1000 झालं। म्हणजेच वाढ कितीची झाली? 800 ची झाली। तर 800 हे 200 च्या किती टक्के आहेत? तर हे 200 च्या चौपट आहे, म्हणून या ठिकाणी टक्केवारीमध्ये वाढ विचारलेली होती, तर किती टक्क्यांची वाढ झालेली आहे? 400% वाढ झालेली आहे। हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे। एकदम इझी लेवलचा क्वेश्चन होता। पट जी असते एखाद्या संख्येची, सपोज करा 3 या संख्येची दुप्पट आपण लिहिली 6 हे 3 च्या किती टक्के असतं? 200% असतं। 9 ही 3 च्या किती? 300% असतं। 12 ही 3 च्या किती? 400% असतं। नेहमी पटीमध्ये वाढ केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी 100, 200, 300 या पद्धतीने वाढ त्याच्यामध्ये करू शकतो। चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ। 2 वर्षापूर्वी पेट्रोलचा दर प्रति लिटर 90 होता आणि या वर्षी तो प्रति लिटर रुपये 120 झाला, तर पेट्रोलच्या दरात शेकडा वाढ किती? हा क्वेश्चन विचारला गेलेला होता मेन्स मध्ये। तांत्रिक सहाय्यक ची मुख्य परीक्षा जी होती 2021 मध्ये झालेली, जस्ट लॉकडाऊनच्या नंतर झालेला पेपर होता। तर पर्याय दिले 33.33, 66.66, 25 आणि 35। चला, पेट्रोलचा आधी दर किती होता? 90 रुपये होता। ओके, 90 रुपयावरून वाढ होऊन तो किती झाला? 120 रुपये झालेला आहे। तर ही जी वाढ आहे, तर ही वाढ किती रुपयांची आहे? 30 रुपयांची आहे। ही वाढच किती टक्के आहे असं विचारले, तर 30 ही संख्या 90 च्या किती टक्के आहे असं विचारलेलं आहे। तर आपल्याला सरळ सरळ समजतं, या फ्रॅक्शनला किंवा या व्यवहारी अपूर्णांकाला जर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 ने गुणून सुद्धा करू शकतो, किंवा इझिली आपल्याला समजतं या ठिकाणी 0 0 कॅन्सल जर केलं तर 30 ही संख्या 90 च्या किती आहे? 1/3 आहे
आणि 1/3 म्हणजे किती असतं 33.33% असतं. या ठिकाणी सुद्धा इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. तर 9 ने भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी 0.33 चा भाग जाईल. ओके 33 आणि गुणिले 100 केल्याच्या नंतर त्या आन्सर किती 33.33% एवढं येतं. या ठिकाणी भागाकार करायची सुद्धा आवश्यकता पडत नाही. ओके 90 रुपये एवढी किंमत होती, ती वाढून किती झाली होती 120 रुपये. किती रुपयांची वाढ झाली होती 30 रुपयांची वाढ झाली होती. आणि 30 रुपये हे 90 रुपयाच्या किती टक्के असतात 33.103% हेच परफेक्ट आन्सर आहे. ओके आपण बघितलं होतं 1 म्हणजे किती असतं 100% असतं, पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. ओके फर्स्ट क्लासमध्ये 1/2 म्हणजे किती असतं 50% असतं, 1/3 म्हणजे किती असतं 33.33 सो ऑन पर्सेंटेज असतात. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. एक संख्या 45% ने वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते, तर ती संख्या कोणती आहे. हा PSI पूर्व 2013 ला विचारलेला क्वेश्चन आहे. पर्याय दिलेले 82, 80, 75 आणि 85. लक्षात घ्या या ठिकाणी सपोज करून मी पहिला ऑप्शन या ठिकाणी ना सिलेक्ट करतो 82. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा 45% एक क्वेश्चन आलेला होता. 45% काढायचे होते त्याच्यामध्ये. आपल्याला कोणत्याही संख्येचं 45% काढायचं असेल तर इझिली काय करू शकतो आपण त्या संख्येचं 50% काढू शकतो आणि त्यातून किती टक्के मायनस करायचे 5%. आणि हे ओरली काढता येतं. 82चं 50% किती होतं 41 होतात. किती होतात 41. बट 82चं 5% काढायचं असेल तर 82चं 10% किती होतं 82चं 10% होतं 8.2. आणि 5% किती होतं दशांश सरकवल्याच्या नंतर 10% येतं मान्य. तर त्याचं हाफ घेऊ या ठिकाणी 8.4चं हाफ जर घेतलं तर 4.1 येतं. तर यातून आपल्याला या 41 मधून या 50%तून 5% मायनस करायचे 4.1. ओके तर ही संपूर्ण संख्या जी आहे ती ऍड करायची कशामध्ये 82 मध्ये. 82 मध्ये काय काय ऍड करायचं आहे हे 82 आणि 82 मध्ये आपल्याला ऍड करायचे 41 मधून या ठिकाणी 4 गेल्याच्या नंतर राहतात 37. तर 36.9 एवढं येईल. ओके 36.9. ओके हे कॅल्क्युलेशन करायची आवश्यकताच नाही. एक संख्या आहे त्या संख्येच्या 45%ने ती संख्या जर वाढवली तर किंमत किती येते 116. हे एक पूर्णांक आहे आणि 82चं 45% कधीही पूर्णांक येत नाही. म्हणून याचा आन्सर जे काही येईल या ठिकाणी बेरीज करून तर ते अपूर्णांक येतं म्हणजेच पॉईंटवाली संख्या येते. म्हणून 82 कधीच उत्तर असू शकणार नाही. त्याच लॉजिकनुसार 75चं जर आपण 45% काढलं 75चं किती टक्के 75चे 45% जर काढले तर हा गुणाकार काय बनतो 5 5 25. उत्तर काही येईल मात्र त्याच्या एकक स्थानी काय येईल 5 येईल. म्हणून हे सुद्धा उत्तर असत नाही. रिझन याच्या पाठीमागचं काय 75चे 45% जर या ठिकाणी ना आपण कॅल्क्युलेट करून याच्यामध्ये ऍड केले याच्यामध्ये मिळवले तर ती एक पूर्णांक संख्या मिळत नाही. आपल्याला पूर्णांक संख्या भेटायला पाहिजे. म्हणून बेसिक लॉजिक किंवा कॉमन सेन्स हे सांगतं की सगळ्यात अगोदर चेक करायचा असेल तर कोणता नंबर चेक करायचा आहे 80 हा नंबर चेक करायचा आहे. तर चला 80 ला चेक करू आपण. 80चं काय करा 80 मध्ये किती मिळवायचे त्याचे 45% मिळवायचे. 80 मध्ये आपण 80चं 50% काढू किती येतं 40 येतं. आणि 80चं 5% किती येतं 80चं 10% 8 येतं तर 5% किती 4 येतं. तर हे 50%तून हे 80चे 5% मायनस केले तर किती येतात 36. हे किती होतात 45% होतात. किती 45. तर एका संख्येमध्ये त्याचे 45% तर मिळवायचे आहेत. ओके हे 45% मिळवले हे आलं 6. एकक स्थानी 6 आहे म्हणून उत्तर हेच असेल 8 आणि 3 11 116. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रत्येक क्वेश्चन वाचल्याच्या नंतर पर्याय बघितल्याच्या नंतर मग आपली जी रणनीती आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची ते ठरवायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आहे ना आपल्या माइंडमध्ये कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे आणि आपण ठरवायला पाहिजे की नेमकं या क्वेश्चनला आहे ना डील कोणत्या पद्धतीनं करायचं आहे. फक्त क्वेश्चन वाचलाय आणि त्याच्यानंतर लगेचच सोल्युशनला सुरुवात करायची आहे असं करायचं नाही. प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्न जेवढा अवघड वाटतो तेवढा तो अवघड कधीही दिलेला नसतो. चला चौथा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 34. रामने एक अलमारी 10% करासहित रुपये 3300 ला विकत घेतली. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आणि काय विचारले त्या अलमारीची कर लावण्यापूर्वीची किंमत किती असं विचारलेलं आहे. ASO पूर्व 2011 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आपण हे 2024 2023 चे सुद्धा येणार क्वेश्चन होणार हे लक्षात ठेवा. बट हा कंबाईनचे जे व्हिडिओ होते त्याला सुरुवात केल्याच्या नंतर हा तिसरा व्हिडिओ जस्ट आता. ओके चलो
जवळपास 100 प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत याच्यामध्ये आणि प्रत्येक टाईपचा ईच अँड एव्हरी टाईपचा क्वेश्चन कव्हर होईल या गोष्टीची ना पूर्ण काळजी घेतली जाईल. तर रामने एक अलमारी 10% करासहित रुपये 3000 ला विकत घेतली, तर त्या अलमारीची कर लावण्यापूर्वीची किंमत किती? कर लावण्यापूर्वीची किंमत सपोज करा काही असेल, सपोज करा 2000 रुपये असेल, तर 10% कर लावल्याच्या नंतर म्हणजे त्याचं 10% ओरली काढता येतं आपल्याला, तोंडी काढता येतं, तर किंमत किती येते? 2200 येते. तर आपल्याला अलमारीची कर लावण्यापूर्वीची अशी किंमत घ्यायची आहे ज्याच्यामध्ये त्याचे 10% मिळवल्याच्या नंतर किती यायला पाहिजे? 3300. तर एकच नंबर आहे कोणता या ठिकाणी? सेकंड ऑप्शन, दॅट इज 3000. 3000 रुपयाला अलमारी होता आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं? कर लावला. 3000चं 10% किती होतं? 300 होतं आणि 3000 अधिक 300 किती येतं? 3300. हा एवढा साधा सोपा क्वेश्चन होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3000. ओके, चलो नेक्स्ट. एका संख्येत 25% ने वाढ केली व नवीन संख्येत पुन्हा 25% वाढ केली, तर एकूण वाढ किती टक्के? वेगळ्या पद्धतीने क्वेश्चनला सॉल्व्ह करता येतं. तुम्ही अगोदर ट्राय करा कोणत्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह कराल. वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. मगाशीचा जो क्वेश्चन घेतलेला होता तो क्वेश्चन ऑलरेडी आपला झालेला होता, तर त्याच्यामध्ये आहे ना एवढं असं चॅलेंजिंग काहीच नव्हतं. या क्वेश्चन मध्ये ना मेथड वेगळे आहेत. एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुमचे 30 सेकंद झाल्याच्या नंतर मग मी क्वेश्चनला सुरुवात करेन. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 60 सेकंद सुद्धा वेळ देता येतो, मात्र आवश्यकता नाही. विनाकारण आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तच लेंदी बनत जाईल, त्याच्यासाठी याची आवश्यकता नाही. 30 सेकंद इनफ असतील. तेवढ्यामध्ये जर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येतं तर ठीक आहे, येत नाही तरी डबल ठीक आहे, मी सॉल्व्ह करून देईन. लिपिक टंकलेखक 2013ला विचारलेला क्वेश्चन आहे. चलो ओके, सॉल्व्ह करू आपण. चला, एका संख्येत 25% वाढ केली व नवीन संख्येत पुन्हा 25% वाढ केली. आपण काय करू? बेस सगळ्यांनी काय घेतला असेल? ती संख्या आहे सपोज करा 100. 100 मध्ये 25% वाढ करणं अवघड नाहीये. 100चं 25% किती असतं? 25 असतं. तर 100 अधिक किती केले आपण? 25. हे किती आलं? 125. ओके, चल. तर त्याच्यानंतर काय केलंय? पुन्हा 25% वाढ केली. आता ही जी संख्या आलेली आहे 25% ऍड केल्याच्या नंतर, तर याचे परत किती? 25% काढायचंय. तर 125चं 25% काढत बसणार का आपण? असं बऱ्याच जणांनी केलं असेल, त्यांचं सुद्धा आन्सर बरोबर येतं, चुकणार नाही या ठिकाणी. मात्र कॅल्क्युलेशनला थोडासा त्या ठिकाणी उशीर लागू शकतं. 125चे 25% काढून याच्यामध्ये काय करायचे? ऍड करायचे. चला 125चे 25% काढू आपण. 125चे 25% किती येतील? 125चा हाफ परत हाफ केल्याच्या नंतर सुद्धा येईल किंवा 25ने गुणाकार केल्याच्या नंतर सुद्धा येईल. गुणाकार करू आपण. 25 5 125 ला 5 या ठिकाणी हातचा आले 12. 125 दोन्ही 25 दोन्ही 50, 60 62 झाले. 62 ला 2 चाला 6. 25 1 25 आणि 6 किती होतात? 25 आणि 6 या ठिकाणी किती होतात? 31 होतात. तर 2 अंकानंतर दशांश द्यायचा असतो 31.25. तर आपली ही संख्या होती 125, त्याच्यामध्ये त्याचे 25% वाढ केला आपण 31.25. तर किती झाले? हे 5, हे 2 जशास तसं पॉइंटला पॉइंट. 5 आणि 1 6, 3 आणि 2 5. आणि हे मूळ संख्या किती होती आपली? 100 होती. 100 मध्ये 25% वाढ केली, किती झाली ती? 125. 125 मध्ये त्याचे 25% ऍड केले, किती आलं? 156.25. म्हणजेच किती टक्क्यांची वाढ झाली? 56.25% वाढ झालेली आहे. ऑप्शन नंबर 4 हे आन्सर आहे या ठिकाणी. या पद्धतीने क्वेश्चनचा आन्सर करता येतं. किंवा दुसरी मेथड काय केलं होतं? मूळ संख्या आपण किती गृहीत धरली होती? 100. 100 मध्ये आपण किती ऍड केले? 25 ऍड केले. 100 मध्ये आपण 25 ऍड केलेले, तर हे 25 या ठिकाणी लिहून घेऊ. 25 ची वाढ झालेली होती. आता 125चं 25% ऍड करायचं आहे. 125चं 25% आपण सेपरेटली काढू. 125चं 25% काढण्यापेक्षा 100चे 25% आणि 25चे 25% काढू. 100चे 25% किती येतात? 25. या दोघांची बेरीज करायची लक्षात ठेवा. आणि 25चे 25% हे पाठांतर असतं. 25चे 25%, 25चे 25%, 25 आणि 25चा गुणाकार 625 आणि 2 अंकानंतर दशांश 6.25. तर हे 6.25 केलं. हे किती आलं? 31.25. 31.25 आणि हे अगोदर वाढ झालेले 25, टोटल किती येतं या ठिकाणी? 56.25. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे या ठिकाणी? याचं उचित उत्तर आहे. कुठलीही एक मेथड यूज करा या ठिकाणी. जास्त फायदा असेल स्प्लिटिंग करून तुम्ही पर्सेंटेज काढत असाल तर आहे ना खूप उत्तम. नाही रीतसर पद्धतीने गुणाकार करून उत्तर काढत असाल तरी सुद्धा उत्तमच आहे. ओके, चल.
क्वेश्चन नंबर 36. एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले. एका माणसाचे उत्पन्न किती ना 50% कमी झाले. नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले तर त्याचा शेकडा तोटा किती झाला. अगोदर तो बिझनेसमध्ये कमवायचा किती 100 रुपये. तर हे जे उत्पादन आहे ते किती टक्क्यानं कमी झाले 50%नं कमी झालं. म्हणजेच आहे ना 100चं 50% 50च असतं. आता त्याचं उत्पन्न किती राहिलं 50ने कमी झालं आणि शिल्लक किती राहिलं 50च राहिलं. आता उत्पन्न परत 50%नं वाढलं. आता 50च्या 50% वाढले. 50चं 50% किती असतं 25 असतं. 25ची वाढ करा किती होईल 75 होतं. तर आधी उत्पादन किती व्हायचं 100, आता उत्पादन किती आहे 75. म्हणजेच फायदा झाला की तोटा झाला. तोटा झालाय. किती टक्क्यांचा तोटा झालाय 25% तोटा झालेला आहे. म्हणून 25% या ठिकाणी काय असेल या क्वेश्चनचा आन्सर असेल. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022चा क्वेश्चन आहे. रिसेंटली विचारला गेलेला एकदम म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे असं म्हणता येईल. चल नेक्स्ट क्वेश्चन. राजूचा पगार अगोदर 10% कमी गेला व नंतर तेजीमुळे तो 20% वाढविला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली. क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 30% वेळ देतोय. पोलीस भरतीला आपला झालेला क्वेश्चन आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चं सुद्धा आहे ना या ठिकाणी PYQ बघत असताना हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. आणि आन्सर काढल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी जे जे या ठिकाणी रेग्युलर व्ह्यूअर आहेत, रेग्युलर जे या ठिकाणी क्लास फर्स्ट पासून व्हिडिओ बघतायत किंवा फर्स्ट टाइम बघत असतील त्या सगळ्यांनी तुमचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचा आहे. राजूचा पगार अगोदर चलो स्टॉप. राजूचा पगार अगोदर 10% कमी केला. सरळ सरळ राजूचा पगार किती घेतो आपण 100 आणि कमी केला कितीने 10%ने. 100चं 10% 10च असेल तर राजूचा पगार किती झाला 90. 100चं 10% किती असतं 10च असतं. तर आहे ना 10% वजा केल्यानंतर किती राहिलं 90. तेजीमुळे तो 20%ने वाढविला. 20% वाढवले बट कशाच्या 90च्या 20%. 90चं 20% किती असतं कॅल्क्युलेशन करत बसणार का. 90चं 10% असतं 9 आणि 20% असतं 18. ओके 90 आणि 18 किती होतात 108 होतात. आधी पगार किती होता 100 रुपये. आता पगार किती आहे 108 रुपये. तर तोटा झाला की फायदा फायदा झालाय. म्हणजे या ठिकाणी कमी झाले की वाढ झाली वाढ झाली. किती टक्क्याची वाढ झाली 8% वाढ झालेली आहे. हे या ठिकाणी उचित उत्तर असेल. सगळ्यांना या ठिकाणी ना क्वेश्चन इझिली सॉल्व्ह झालेला असेल. चल नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 38. 16,000 रुपयांच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5%ने घसरते. 2 वर्षांनी त्यांची किंमत किती असेल. या ठिकाणी वर्ड काही काही वेळा घसारा असं सुद्धा असतो. 5% घसारा आहे. इथे सरळ सरळ दिलेला आहे 5%ने घसरते. यंत्राची झीज होते म्हणजेच घसारा होतो. मेंटेनन्स म्हणतो त्याला आपण. मेंटेनन्समुळे प्रत्येक वर्षी नवीन यंत्राची किंमत आहे ना कमी कमी होत असते. ग्रॅज्युअली ड्रॉप होत असते. टप्प्याटप्प्याने कमी होत असते. 16,000 रुपयाचा आहे 16,000 रुपये. तर पहिल्या वर्षी किती टक्के 5%ने घसरेल. परत दुसऱ्या वर्षी 5%ने घसरेल. 2 वर्षांनी त्याची किंमत किती असेल असं विचारले. 1600चं 10% किती असतं मी डायरेक्टली लिहितो. 16,000चं 10% असतं 1600. 5% कमी करायचं आपल्याला. 5% किती होतात 800. तर 800 मायनस करा. 800 मायनस केल्याच्या नंतर 16,000 मधून 15,200 शिल्लक राहील. क्लिअर आहे. परत 5% मायनस करायचं बट कशाच्या 15,200च्या. आता 15,200चं 10% 1,520 म्हणजे 1,520 होतं. आणि याचं जर 5% काढायचं म्हणलं 1500चं हाफ 750 आणि 20चा हाफ 10 760 होतात. तर 760 हे याचं 5% 760 यातून मायनस करा. तर 0 मधून 0 गेला 10 मधून 6 गेले 4 राहिले. हातचाला 1 12 मधून 8 गेले 4 राहिले 4 1 14,440 हे याचं उचित उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021चा क्वेश्चन आहे. हा सुद्धा लॉकडाऊनच्या नंतर झालेला पेपर होता ज्याच्या मेन्समध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. इझिली आन्सर निघालेलं आहे. चला क्वेश्चन नंबर 39. नेहाचा पगार अगोदर 10%ने कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30%ने वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली. एकदम इझी क्वेश्चन आहे. 100 रुपये नेहाचा पगार होता 10%ने कमी केला तर तो किती झाला 10%ने कमी केल्याच्या नंतर 90 व नंतर तेजीमुळे तो 30%ने वाढविला. 90चे 30% किती असतात 9 त्रिक 27. ओके गोष्टी पाठ झालेल्या असतील इथं येईपर्यंत. ओके तर 30% हे 7 9 2 11. अगोदर मूळ पगार नेहाचा किती होता 100 रुपये होता. आता वाढून तो किती झालेला आहे 117 रुपये झालेला आहे. म्हणजे किती टक्क्यांची वाढ झालेली आहे 17% वाढ झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. चल थोडंसं या ठिकाणी
क्वेश्चन सॉल्व्हिंगची स्पीड वाढवलेली आहे आणि एवढ्या स्पीडची रिक्वायरमेंट या ठिकाणी असते म्हणजे असते. आणि ही स्पीड मॅच करण्यासाठी तुम्हाला पाठीमागचे सर्व व्हिडिओ बघावे लागतील. म्हणजेच ज्या वेगाने आपण या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करतोय त्या वेगाशी थोडंसं मॅच करायचा प्रयत्न करा. चला, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन काय दिले? सर्व विद्यार्थ्यांच्या गटात विद्यार्थ्यांमध्ये मुलांचा आणि मुलींचा एकत्रितपणे समावेश होतो हे लक्षात ठेवा. ओके, या विद्यार्थी या शब्दावरून कुठल्याही लिंगाचा बोध होत नाही. मुलं आहेत की मुली आहेत, दोन्ही मिक्स आहेत. गटात 2/5 काय आहेत? मुली आहेत. 2/5 काय आहेत? मुली आहेत. ओके, तर मुलांची संख्या किती असते? मुलांची संख्या असते 3/5. चलो, आणि यातील 203 मुलींनी गणितात 90% वर गुण मिळवलेत. जर 36 मुलींनी 90% वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. व्यवस्थित लक्षात घ्या, हा एक अपूर्णांक असल्यासारखा आहे. चला, मी दाखवतो तुम्हाला म्हणजे अपूर्णांक काय असतो, व्यवहारी अपूर्णांक. ओके, एक पाय डायग्राम काढू आपण. ओके, हे आहेत विद्यार्थ्यांची संख्या आणि हे समान 5 भाग करण्याचा प्रयत्न करतो मी. 1 2 सॉरी, थोडंसं कमी जास्तपणा झालेला आहे. 1 2 3 4 आणि 5 समान किती भाग आहेत? 5 भाग आहेत. हे सर्व विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 5 पैकी 2 भाग, टोटल समान 5 भागांपैकी किती भाग? 2 भाग मुली आहेत. सपोज करा या आहेत मुली, आपण या ठिकाणी दाखवू. ओके, अपूर्णांक विद्यार्थ्यांना लवकर समजत नाहीत, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. गणिती क्रिया करत असताना पूर्णांकाचं आपल्याला इझिली येतं, मात्र अपूर्णांकाचं येत नाही. चला, मुलींना दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी स्पेसिफिक सिम्बॉलचा वापर केलेला आहे. ओके, जस्ट 1 सेकंड वेळ द्या. चलो, एकूण 5 पैकी 2 भाग काय आहेत? मुली आहेत. तर राहिलेले काय आहेत? मुलं आहेत. या मुलींमधून किती? 203 मुलींनी गणितात 90% वर गुण मिळवलेले आहेत. आणि जर 36 मुलींनी 90% वर गुण मिळवलेले असतील, एकूण मुलींपैकी किती? 203 मुलींनी काय मिळवलंय या ठिकाणी? 90% वर. आणि ते किती? 36 आहेत. तर एक संख्या आहे, ही मुलींची एकूण संख्या आहे. मुलींची एकूण संख्या आहे. मुलींच्या एकूण संख्येच्या किती? 203 पट मुलींनी 90% वर गुण मिळवलेत. आणि ते 90% मिळवणारे किती आहेत? 36 मुली आहेत. तर आपल्याला बाकीच्या मुली काढता येतील, या ठिकाणी एकूण मुली काढता येतात. x बरोबर ओके 36 किती करायचं आहे? 3/2 करायचं आहे. तर कितीचा भाग जाईल? 18 2 36, 18 3 54. x बरोबर किती आलं? 54. म्हणजेच असं म्हणता येईल मुलींची जी संख्या होती किती होती? 54 होती. 54 पैकी 54चे या ठिकाणी किती? 2/3 जर केलं आपण तर किती येतं? ते 36 येतं. 36 मुलींना 90% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या 18 मुलींना 90% पेक्षा कमी गुण मिळालेले. आणि एकूण मुलींची संख्या किती झाली? 54. आपल्याला काय विचारलंय की मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. या ज्या आहेत इथून इथपर्यंत या सर्व मुली आहेत आणि मुलींची संख्या किती आहे? 54 सांगितलेली आहे. तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे ज्या मुली नाही आहेत ते सर्व काय असतील? मुलं असतील. आता मुलं किती आहेत म्हणून सांगितलं होतं? एकूण विद्यार्थ्यांपैकी 2/5 काय आहेत? मुली आहेत. ओके, हे 54 जे आहे आपण मुलांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी ओके एकूण मुलांची संख्या काय करू? y सपोज करू. ओके, एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या किती पट या ठिकाणी? तर हा डायग्राम काढला तर चालेल या ठिकाणी. चलो इथंच कॅल्क्युलेशन करू या ठिकाणी. चलो ओके, y विद्यार्थी आहेत. y विद्यार्थ्यांच्या किती पट या ठिकाणी? 2/5 पट मुली आहेत. 2/5 पट या मुली आहेत आणि मुलींची संख्या किती आहे? 54 आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या बरोबर हे 54 हा 5 गुणाकारात जातो आणि 2 भागाकारात जाईल. या ठिकाणी कितीचा भाग जाईल? 27 2 54, 27 5 ओके 27 5 25 5 सव्वाशे, 27 5 135. या ठिकाणी हे कुणाची संख्या आली? एकूण विद्यार्थ्यांची संख्या आलेली आहे. कशाची? एकूण विद्यार्थ्यांची संख्या. एकूण विद्यार्थी 135 होते.
एकूण विद्यार्थी किती 135 होते, त्यापैकी 54 काय होत्या, मुली होत्या. तर 5 मधून 4 काढलं, किती राहिलं, 1 राहिलं. तर 3 मधून तर 5 जाणार नाहीत, 13 मधून 5 काढा, किती राहतात, 8 शिल्लक राहतात. हात चला एक 0. तर हे 81 काय आहे, मुलांची संख्या आहे. 81 ही मुलांची संख्या आहे. एकूण मुले किती आहेत, एकूण मुले किती आहेत, 81 आहेत. एकूण विद्यार्थी किती आहेत, 135 आहेत. पैकी मुली किती आहेत, 54 आहेत. पैकी 203 म्हणजेच किती, 36 मुलींना किती गुण मिळालेले आहेत, 90%. तर अपूर्णांक ज्यावेळेस दिलेले असतात तर त्या अपूर्णांकाचा अर्थबोध होणं आवश्यक आहे. ओके, पर्सेंटेजचा टॉपिक चालू आहे. व्यवहारी अपूर्णांकावरती ज्यावेळेस मी या ठिकाणी लेक्चर तुम्हाला अपलोड करून देईन त्यावेळेस या सर्व गोष्टी ना क्रिस्टल क्लिअर होतील. नेमकं फ्रॅक्शन म्हणजे काय आहे, क्लिअर आहे. चलो पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 41, 41 नंबरचा प्रश्न आहे. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढविले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली. तिन्ही वेळेस सुद्धा वाढ केलेली, 20% वाढवलेलं आहे, परत 10% व 25% वाढवलेलं आहे. तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांची वाढ झाली. आगगाडीचं प्रवास भाडं पकडू 100 रुपये, किती टक्क्यानं वाढवायचं, 20%. सोपं आहे. किती झालं हे, 120 रुपये झालं. परत किती वाढवलेलं आहे, 2 महिन्यानंतर 10% वाढवलं. 120चं 10% किती होतं, 12. हे काढून इथं डायरेक्ट लिहिलं आपण, 100चं 20% किती, 20. 120 लिहिलं. 120चं या ठिकाणी किती, 10%, 12 झालं. तर 12 मिळवल्याच्या नंतर हे किती झाले, 132. परत याच्यामध्ये तिसऱ्यांदा वाढ केलेली आहे. ओके, ही वाढ केली किती, 10%ची. ही वाढ केली कितीची आपण, सॉरी, ही वाढ केली होती किती, 20%ची. 20%ची वाढ केली. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती टक्क्यांची वाढ केली, 10%ची. परत याच्यामध्ये कितीची वाढ करायची आहे, 25%ची वाढ करायची आहे. तर 25% कसे काढायचे, 132चं हाफ किती असतं, 132चं हाफ, 100चा हाफ 50 आणि 32चा हाफ 16, किती झाले हे, 66 झाले. 50 आणि 16 66. 66चं परत हाफ घ्या, किती, 33. 132चं हाफ केलं तर 50% निघतात. परत त्या 66चं हाफ केलं तर किती निघतात, 25% निघतात. तर 33 ऍड करायच्या मध्ये, 33. ओके, 3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 1. तर आधी भाडं किती होतं, 100 रुपये. नंतर ते वाढून भाडं किती झालं, 165 रुपये. किती टक्क्यांची वाढ झाली, 65%ची वाढ झाली. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आहे. संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 मागच्या वर्षी, म्हणजेच आहे ना मागच्या वर्षी 2025 आणखीन तर या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकत नाही आपण, त्याचे क्वेश्चन्स PYQ बघितलेले नाही. गट ब आणि गट क च्या पूर्वमधला क्वेश्चन आहे. ओके, क्लिअर आहे. तर सिंपल आहे. पर्सेंटेजचं बेसिक जर तुम्ही यांना स्टडी केलेला असेल, त्याचा विधिवत व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर या ठिकाणी गोष्टी अवघड होणार नाहीत. चला, 42 क्रमांकाचा प्रश्न आहे. एका गावातील जनसंख्येत पहिल्या वर्षी 15% वाढ झाली व दुसऱ्या वर्षी 10% घट झाली. जर त्या गावचं सध्याची जनसंख्या 62,100 असेल तर 2 वर्षापूर्वी त्या गावची जनसंख्या किती होती. सिंपल आहे. लिपिक टंकलेखक 2013 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. लोकसंख्या 2 वर्षापूर्वीची किती आहे. ओके, अशी लोकसंख्या निवडा ज्याच्यामध्ये 15% वाढ करायची आहे आणि परत 10% घट करायची आहे. त्यानंतर मात्र उत्तर किती यायला पाहिजे, 62,100 यायला पाहिजे. आपण 50,000 जर चेक केलं, 50,000 मध्ये आपण 10% वाढ केली, 50,000च्या 15% वाढ केली, 50,000 चेक करू या ठिकाणी. 50,000चं 10% किती होतं, 5,000 आणि 5% किती होतं, 2,500, म्हणजे 7,500ची वाढ होते. म्हणजेच किती होईल हे, 57,250 होतं. 57,250 म्हणून 10% घट करायचं आहे तर ते 62,000 एवढं होईल का, कदापि होणार नाही. ओके, 70%. ओके, 70% मध्ये 15% वाढ केल्याच्या नंतर, ओके बघा 100 आहे. गावची लोकसंख्या किती सपोज करू आपण, 100 आहे. 100% आपण वाढ केली, किती झालं, 15%ची 115 झालं. 115 मधून या ठिकाणी 10% घट करायचं आहे. 115 मधून किती मायनस होतील, 11 मायनस होतील. ओके, 11.5 आहे, 11 मायनस करू आपण. 115 मधून 11 मायनस केले तर 104 तर शिल्लक राहतात. म्हणजेच जी मूळ लोकसंख्या आहे ती वाढते की कमी होते, वाढणारच नाही. ती किती ना 4% वाढेलच, कमी होणार नाही. म्हणून 70,000 लोकसंख्या घेतली, 15% वाढवली आणि 10% कमी केली तर ती 70,000 पेक्षा जास्तच राहील, कमी तर होणार नाही.
100 पेक्षा जास्तच राहील. 100 मध्ये 15% वाढ केली आणि परत 10%ची 15%ची काय केली आपण वाढ केली आणि 10%ची काय केली घट केल्यामुळं या ठिकाणी 100 ही संख्या लहान झाली की मोठी झाली मोठीच. 70 तर यूज करताच येणार नाही म्हणून पर्याय कोणता चेक करायचा आहे 60,000चा. ओके लक्षात आलंय सगळ्यांच्या. 60,000 60,000 मध्ये ना 15% वाढ करायची. 15% 9,000 रुपये 9,000 होतं. 60,000 मध्ये आपण किती मिळवले 9,000 मिळवले. किती झालं ते 69,000 झालं. 69,000 मधून किती घट करायची 10%. 69,000चं 10% किती येतं 6,900. 0 मधून 0 0 मधून 0 10 मधून 9 गेला 1 राहिला हात चाला 1. या ठिकाणी 9 मधून किती गेले 7 गेले 2 राहिले 6 ला 6 62,100 उत्तर आहे का 62,100 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय आहे या ठिकाणी उचित उत्तर आहे. कोणत्या पद्धतीने क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे लॉजिक कोणत्या पद्धतीने लावायचे. लॉजिक म्हणजे एक कॅल्क्युलेटेड रिस्क असतात ते रिस्क मिनिमम असायला पाहिजे लॉजिक जास्तीत जास्त असायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके चला क्वेश्चन कंप्लीट झालेलं आहे. 43 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी काय सांगतोय औद्योगिकरणामुळे गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 60% वाढते. दर 5 वर्षात 60% वाढते म्हणजेच एका गावची लोकसंख्या 100 असेल तर 5 वर्षानंतर किती वर्षानंतर 5 वर्षानंतर ती किती टक्क्याने वाढते 7 ने म्हणजेच लोकसंख्या किती बनते 7. दरवर्षी नाही दर 5 वर्षाचा दर दिलेला आहे. ओके तर 7 ने वाढते. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती. 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची आहे. 10 वर्षापूर्वीची जी कोणती लोकसंख्या घेणार त्याच्यामध्ये किती टक्के वाढ करायची आपल्याला 60% वाढ करायचे परत 7% वाढ करायचं आहे. चलो आपण काय करू सगळ्यात पहिला पर्याय या ठिकाणी घेऊ चेक करू 1 लाख. 1 लाख किती शून्य असतील 5 शून्य असतील. याचं किती टक्के काढायचं आहे 7% काढायचं. कसं करतो आपण गुणाकार करून 7 लाख मध्ये 2 शून्य जर हटवले तर किती होतं 7,000 होतं. तर ही लोकसंख्या किती बनली 7 लाख ऍड केल्याच्या नंतर 1 लाख 7,000 होईल. ओके 10,000 ओके हा 7,000 1,07,000 एवढी लोकसंख्या झाली. परत त्याच्यामध्ये काय करायचं दरवर्षी 60%ने वाढत गेली. परत त्याच्यामध्ये 60% वाढेल. 7% काढत असताना 1,07,000चं 7% काढायचं आहे. चला या 2 शून्यांचा विचार करू नका बाकी संख्येचा विचार करा आणि गुणाकार करा. 7 शून्य 0 7 7 49 ला 9 हात चाले किती 4 7 ने शून्याचा भाग 4 तसंच राहील 7 1 7 किती झालं हे 7,490 एवढी वाढेल. 7,490 याच्यामध्ये ऍड करू 7,490 तर हा 0 0 हा 9 हा 4 7 7 14 4 हा चालेल हा 0 आणि 1 1,14,490 1,14,490 होते 2 वेळेस लोकसंख्या किती 60%ने वाढवल्याच्या नंतर. म्हणून पर्याय क्रमांक पहिलाच आपला काय आहे बरोबर आहे. 1,04,90चं 60% काढल्याच्या नंतर आणि परत त्याचं 60% काढल्याच्या नंतर पूर्णांकामध्ये उत्तर कधीच येणार नाही अपूर्णांकामध्ये जातं. म्हणून हे तिन्ही पर्याय लॉजिक नुसार उत्तर असू शकत नाहीत कधीही. चलो 44 नंबरचा क्वेश्चन आहे. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. वृक्ष तोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या शेकडा 6 ने घटली तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष आहेत. 2 वर्षापूर्वी 30,000 होते आणि दरवर्षी किती 6% घडलेला आहे. चला इझी एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. 30,000 लिहून घ्या. ओके सागाचे वृक्ष किती टक्क्यानं कमी होतील 6%. 6% काढा हे 2 शून्य सोडून द्या. साइन 3 18 किती होतील 1800 होतील. 1,800 1,800 न घटलं पहिल्या वर्षी तर हे 0 0 10 मधून 8 गेले 2 राहिले हात चाला 1 10 मधून 2 गेले 8 राहिले हात चाला 1 3 मधून 1 गेला 2 राहिला. तर सागाचे वृक्ष राहिले किती 28,200 राहिले. 28,200चं परत काय करायचं आपल्याला 6% काढायचं आहे. 6% कसं काढणार आपण 6 ने गुणून साइन 2 12 2 हातच्याला 1 6 8 48 ने 49 ला 9 हातचाले 4 साइन 2 12 4 16 तर 1,692 वृक्ष कमी होतील दुसऱ्या वर्षी. ओके तर 10 मधून 2 गेले किती राहिले 8 राहिले. ओके तर आपलं किती होतं या ठिकाणी 30,000 वृक्षांची संख्या किती राहिली हेच विचारलं. हेच या ठिकाणी आन्सर यायला पाहिजे. चला चेक करू आपण. हातचाला 1 10 मधून 10 गेले 0 राहिला हातचाला 1
12 मधून या ठिकाणी 7 गेले, 5 राहिले, हातचाला 1, 8 मधून 2 गेले 6, 2, 26,508. दॅट इज आर फायनल आन्सर. लिपिक टंकलेखक 2014. चलो, झालाय क्वेश्चन सगळ्यांचा. समजलं असेल. परत एकदा क्वेश्चन व्यवस्थित आहे ना बघायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 45. वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या 6% ने घटल्यामुळे 2 वर्षांनी झाडांची संख्या 26,508 झाली. आत्ता मगाशी घेतलेलाच क्वेश्चन आहे ना हा आपला. ओके, आत्ता मगाशी घेतलेला क्वेश्चन. एका जंगलातील 2 वर्षापूर्वी 3,026. अच्छा, चला थोडंसं मायनर चेंज आहे. मगाच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं? 30,000 वृक्ष आहेत सागाचे आणि किती टक्क्यानं घट होतं? 6% घट होते. 6% घट होते. किती वेळेस? 2 वेळेस. तर आपल्याला काय विचारलं होतं? झाडांची संख्या किती आहे. आता काय दिलंय? 6% घटल्यामुळे 2 वर्षांनी झाडांची संख्या किती राहते? 26,508 राहते. ओके, घट झाल्याच्या नंतर. तर 2 वर्षापूर्वी एकूण झाडांची संख्या किती होतं असं विचारलं होतं. क्वेश्चनचा आन्सर इझी आहे. सरळ सरळ काय असेल? 30,000. इथं ऑप्शन वरून आपल्याला जावं लागतं. 30,000चे किती टक्के काढायचे? 6% काढायचे, मायनस करायचे. परत आलेल्या आन्सर मधून 6% काढून मायनस केल्याच्या नंतर ज्या पर्यायाचं उत्तर 26,508 येईल तोच पर्याय काय असेल? बरोबर असेल. तर कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2019चा क्वेश्चन आहे आणि हाच क्वेश्चन विचारला होता थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिपिक टंकलेखक 2014ला. या पद्धतीने क्वेश्चन रिपीट होतात, त्याच्यामुळे ना मुद्दामून हा क्वेश्चन ऍड करायला सांगितलेला होता. क्वेश्चनचं स्वरूप कसं बदलतं आणि वेगवेगळ्या पेपर्समध्ये क्वेश्चन कसा यूज केला जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी ना बघितलेलं आहे. तर याचं उत्तर काही नसून काय आहे? 30,000 एवढं आहे. तर अशा पद्धतीने 45. ओके, चला एक मिनिट. तर अशा पद्धतीने आजची जी प्रश्न संख्या आहे ती संपलेली आहे. जवळपास 15 प्रश्न आज आपण बघितले आणि लेक्चर नंबर 13, 14 आणि 15 अशा 3 लेक्चर्समध्ये कंबाईन ग्रुप बी चे 45 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याच्यानंतर जे क्वेश्चन असतील तर ते एकदम लेटेस्ट असतील. 2024, 2023, 2022 आणि 2021 मध्ये लॉकडाऊनच्या नंतर झालेले जेवढे काही पेपर आहेत त्या पेपरमध्ये विचारले गेलेले जे क्वेश्चन आहेत त्या प्रश्नांचा समावेश याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये म्हणजे करायचा प्रयत्न करेन. आणि असे क्वेश्चन असतील जे आहे ना याच्या आधी झालेले नसतील. तसंही आजच्या स्लाइडमध्ये आपण बघितले थोडंसं सिंपल लेवलचे आणि काही डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सुद्धा होते. तर सिंपल क्वेश्चन सिंपल का बरं वाटतात? जर आपण त्याचं व्यवस्थित अध्ययन केलेलं असेल, अभ्यास केलेला असेल, त्याचा पूर्ण जोर लावलेला असेल तयारीमध्ये तर सिंपल वाटतं. ज्या विद्यार्थ्यांनी बेसिकचे व्हिडिओ बघितले नाहीत, क्लास नंबर 1, 2, 3, 4, 5 पोलीस भरतीची PYQ बघितलेली नाही त्यांच्यासाठी हे क्वेश्चन नेहमी, आताच नाही नेहमी, जर त्यांचा अभ्यास कन्सेप्च्युअल नसेल तर नेहमी ते चॅलेंजिंग असतील. माझं नेहमी तुम्हाला सांगणं आहे, कन्सेप्ट इज किंग, कन्सेप्ट इज पॉवर. तर मूलभूत संकल्पना हाच मूळ गाभा आहे अध्ययनाचा. कुठल्याही गोष्टीची संकल्पना समजून घेतल्याशिवाय त्याचं अध्ययन होणं इम्पॉसिबल आहे. मग तो भले सब्जेक्ट मॅथमॅटिक्स असेल, रिझनिंग असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल किंवा इतर कुठला सायन्सचा सब्जेक्ट असेल. ओके, क्लिअर आहे या ठिकाणी. तर अशाच पद्धतीने ना या ठिकाणी सहकार्य करत राहायचं आहे. जे जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी आन्सर करतायत त्याच्यानंतर वेगवेगळे कमेंट करून या ठिकाणी ना प्रोत्साहन देत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार मानतो मी. याच पद्धतीने गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये आन्सर देत चला आणि व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. हळूहळू सबस्क्रायबर्सची संख्या आहे ती वाढते आणि ती वाढून या ठिकाणी ना आनंद होतो की ना उद्याचा दिवस ज्यावेळेस उजाडतो त्यावेळेस वाटतं की ना आज विद्यार्थ्यांना ना आपल्या लेक्चरची आवश्यकता आहे आणि आज काहीही करून आपल्याला काय करायचं आहे तो शेड्यूल टाईमला अपलोड करायचा आहे. आणि तुमचा प्रोत्साहन, तुमची साथ याच्यामध्ये असेल तर गोष्टी अवघड वाटणार नाहीत. हे पॅशन आहे आणि पॅशन फॉलो करत असताना ना या ठिकाणी कंटाळा कधीच होणार नाही. मे बी डिले होऊ शकतो मात्र बंद कधीच होणार नाही. हे सेशन याच पद्धतीने चालू असेल. कंबाईन ग्रुप बी सी चे क्वेश्चन झाल्याच्या नंतर राज्यसेवा पूर्वमध्ये काही आलेले क्वेश्चन असतील त्या क्वेश्चन सुद्धा आहे ना ऍड होतील. आणि जवळपास 3 लेक्चरमध्ये पर्सेंटेज संपवल्याच्या नंतर आपण गुणोत्तर आणि प्रमाण, मूलभूत संकल्पनांसहित, सर्व प्रश्नांच्या टाईप सहित, सर्व PYQ सहित याच पद्धतीने त्याचे सुद्धा व्हिडिओज अपलोड होतील आणि तुमच्या अध्ययनामध्ये नक्कीच मदत करतील अशी आशा करतो. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय महाराष्ट्र, जय हिंद. थँक्यू.